अरे माव याच्यावर साजरा आहे की नाही याच्यासाठी अशी नाही काय करा बाई कृष्णा भाऊची कमाल आहे माझ्या समजा पाठवलं त्याला माहिती आहे याच्या घरी काय आहे टाकतील 17 जण आहेत तसंच ठेवतील खराबही होईल सांग बाई या कपडे सुद्धा टाकलं असंच म्हणशील कोणाच्या देखता कपडे नाही ते कवर म्हण कवर जरा स्टँडर्ड होणं एवढं साजरं घर झालं सोफा आहे सोफ्यावर बसशील आणि काय काय म्हणशील सोफ्यावर कपडे टाकले कपडा टाकला माय धुळला बसू नाही म्हणून अव कव्हर आहे ते कव्हर हे खालचं कार्पेट होय शिकून घे नाही तर सतरंजी म्हणशील सतरंजी आथरली बापा आम्ही खाली अव याले कार्पेट म्हणतात हो माय बाई कवर तर कवर आता मा साधं भाधं काम आहे बाई मला कपडा देते कपडा ठरला माय साजरा आहे नाही लाकडाचा भर आहे नाही दोट आहे आपल्या खेड्यापाड्याने असाच पाहिजे मला काय वाटलं होतं मला काय वाटलं होतं पहिले म्हणलं तो कापसासारखा असते नरम नरम गादीसारखा तोच होई काय तो पण खराब बी झाला असता नाही का आपल्या घरी हा लाकडाचा लय तेच टिकीन बरं ना आता पोरीच्या लग्नाच्या वक्ती पाहुणे रावणी येतात पाहिले घरात सफा गिफा असं पद्धतशीर असलं की साजरा संबंध भेटी ना आपल्या लेकीले अव सोफा नाही पाहत कोणी बापाच्या घरातला पोरगी माई शिकली की नाही पाहिजो कशी उभी नाही राहत लाईन लगीन लाईन पोरायची लेख आणि आजकाल पुरीचा काळ येलोच आहे मी असं साजरा संबंध पाहिजे मग पोरीसाठी की मनासारखा माई पोरगी शिकते मला माहित आहे पिंकी साजरी शिकते आणि एकदा ती शिकली की नाही झालं ना मग मनासारखा जवळ भेटते मग नोकरीवाला श्रीमंत सबन साजरं होते मग पाय ना तू हे सोपान गिफ्टायचं काय ले ब एकदा पोरगी शिकली की सबन मग याच्यापेक्षा साजरं घेऊ आपण बहुत झालं माय बाई एवढं नका पावरात जाऊ अजून लय दूर आहे दिल्लीचं घर आणि काय करते दिवा लावते काय नाही भरती जाऊ द्या थोडा पिच्छा तुमचे स्वप्न तर लय अबाय एवढे आहेत होत माय पुरे ते माय बाई तुमचे स्वप्न पूर्ण व्हायला तर माझ फायदा आहे त्याच्यात माझ्या लेकीचं जीवन पालते बरं म्हटलं कृष्णा भाऊले फोन केला का सांगलं का सुभा आला म्हणून काढला म्हणून आम्ही सांगला का तुझं सोपा टाकायचं म्हणते तिथे बांधतात तिथे बा त्या थांब तुम्ही भुललो मी त्याला फोन करून सांगायला लागेल ना की बाबू काढून घेतला म्हणून आला व्यवस्थित मस्त आहे हो थांब थांब सांगू दे त्याला पहिले बरं तुम्ही फोन करा सांगा मी ना सगळं जणले बोलवून आणतो सफा पाहिले चहा पाचतो ना सगळे नाही सफा घेतला ना नाही पिळे तर चहाच पाचतो सगळे कर बा काही आणता दोस्तींनी बोलावून दुसरं कोणाला बोलावतो नाहीतरी तू माणसाला थोडी बोलावतो त्या बायाला बोलावतो बा बोलाव मग जाय कर मग चहा पाणी मी किसनाला फोन लावतो आणि येतो मग अगं पहिले फोन लाव जा मग दादा नाही तर मग फुलछान येत किस्ता हो वाट पाहत असती डेली वाटेत पोचलाच नाही का हो मी फोन लावला हा हॅलो हा किसना अरे बाबू काढणार बाबू सोपा हो बापा मस्त तुझी वहिनी खुश उड्या मारून राहिली चालली बायले बोलायले चहा प्यायला आता दाखवा लागणार नाही तिला सफा बायले माघारी सफा आला गेली तुझी भाऊज बायले बोलायले नाही भाऊ आता बोलावतो म्हणलं माझा द्या फोन हे तुझी वहिनी बोलते रे हा म्हटलं किसना भाऊ ठांकू हा सोफा दिला एवढा मोठा काही गरज नव्हती बाबा खरं सांगतो पण दिला ना तर हरिकाला मनातून हे बी सांगतो माझ्याने दिलं बोला जात नाही आनंद बोलता साजरा आहे भाऊ मस्त आहे दटवट आहे बापा त्या काय कवर पाठवलं ना तर ते बी लय फायद्याची गोष्ट झाली म्हणलं हो गावात तसा बी बल्ब कसा धुळला आहे ते मातोडाचं सर मातोडा हवा सुटली की मातोडा उडते सारा धुळला बसते ते कवर पाठवली की लय लाख मुलाचं काम झालं बाबा काय बापा आवडला लय साजरा विचारी नव्हता केला बापा आम्ही की सफा होईन आमच्या घरी लय झालं हो बापा मामाजीला आवडला हो मस्त आहे गड्या खरंच असाच पाहिजे दट राहते हा हवाय मुरली लय दिवस पुरते आता हे काही खराब नाही होत काही या काय गाद्या जरी खराब झाली याच्यावरच्या तर हे डबल भेटतात बाबू या हा हो ना भाऊ किसनानं पाठवला तो आपल्या तर मध्ये माणशी नव्हता खरं सांगतो आता आपल्या घ्यायचा काही विचारही नव्हता त्यानं पाठवला काय तर ती त्याच्या दोस्ताचं दुकान आहे म्हणते तर ते काही डिस्काउंट होते घेतला लेगानं पाठवलं हे सबंध त्यानंच पाठवलं बरं हो हे खालचं कार्पेट हे कवर गिवर हो समजा त्यानंच पाठवलं याचे हो ना नाही सहजर पाठवलं हे मस्त पाहिजे ना हे असतेच ते टेबला गिबलावर टाकेली मस्त आहे हो आता तो त्या गड्याच्या हिशोबानं पाठवते की उगाच खर्चाचं काम आहे तसं पाहिलं तर आपल्या शेतकऱ्याच्या घरात काय गरज आहे हो हा कापूस भरतो म्हणलं या खोलीत की सबन उचलायला गेले ते काय कापूस मागले घरात भरला तर चालते ना रे इकडे नाही पोलास्तरला खराब होते का कापसानं काय होते म्हणलं समजा मागच्या घरात भाऊ उंदर भल कसं दांगडो करतात
घुशी आहे उंदीर लय दांगडू करतात. सोयाबीनचे पोते जरी म्हणलं ना तर मला इकडे टाका लागतात. पहा ना तुम्ही, हे उचलाच लागेल समजा मग त्या वागती. आता माल पहिले आपल्याला तर मालाच्या बाबतीत असं वाटतं की माल कसाच आजरा ठेवून कुठे नाही हा. पक्क्या घरात माल ठेवा वाटणार नाही काय. ते तर आहेच गड्या. माल आला की शेतकऱ्याला तर वाटते की आपण मातीच्या घरात राहून माल आले पक्क्या घरात ठेवू. ते काय तो आम्हा समजायचं सारखंच. पण हे बी पाहिजे जर सक्षो कोणी येते जाते हे हाय. आता कसं आहे, खाली बी बसता येते सोफ्यावर बी बसता येते, पण एक असते पाहिजे बी. बरं केलं किसनानं. साजरा झालं रे बाबू, साजरं झालं, मस्त झालं. बसा बसा भाऊ, मी चहा सांगतो. अय पिंकीची आई, चहा ठेव. भाऊ आले शांताराम भाऊ. गोड करतो साजरा. हो. कसा आहे भाऊ, सोपा आवडला का? साजरा आहे बाई मस्त. आणि चहा नको ठेवू बापा, मला जा लागते बाई. मला वावरात जा लागते. अरे भाऊ मोटर लावेला आहे मी, बंद करायला जा लागते. चहा प्यायला येईन मी मग डबल. ठेवतो ना बातच होती ना. अरे भाऊ थांबा ना, चहा पिऊन जा ना. दोस्ता ना बा तुम्ही आता आले नस करण्यानं सफा पाहायच्या आहे निमित्तानं, तर चहा तर प्या. अरे मले खरं वावरात झाला ते मी मोटर चालू आहे. रात्री 3 वाजता गेलो तर मी 3 वाजता एक शिप लावली, ती बदललीच नाही मी अजून. एका ठिकाणी सारं पाणी अशी आता बदलून देतो. चहाचं काय आपण का नवाळ हाव का पाहुणं हाव, चहा प्यास लागते. येईन मी स्पेशल येईन एखाद दिवशी चहा प्यायले. बरं येतो आता. बाकी सफा भारी आहे बरं, ल मस्त मस्त जमलं. अरे भाऊ चालले वा राहू दे चहा, वावरात जा लागते म्हणतात. भाऊ घे ना, थांब ना. बाई येतो मी येतो, डबलच्या बारीने घेतो मग चहा. आता राहू दे, आता मला काही घाई आहे. कायचे बा कायचे येतात तुम्ही आमच्या गरीबाच्या घरी. आता आले निमित्तानं तर काय बोलतो का कायचा गरीब पण कायचं काय बे. चाल बरं येतो गड्या. हो हो. आता भाऊ गेले वर राहू दे चहा, तुला नाही ना तुला. ठेवला ना, बोलायला गेलती ना समजा दिली त्या येऊन राहिल्या सगळ्या जणी. त्या ठेवलंच होता म्हणून तर म्हणतो की थांब जा, पण ते भाऊ थांबले नाही. बरं राहू दे, जा आता तुम्ही बाहेर. सगळ्या जणी येऊन राहिल्या सफा पाहायला. मग तुम्ही असल्या की काही बोलणं होत नाही ना, बसणं होत नाही साजरं. मी का तुमच्या का मनात येऊन बसतो काय बुलायासारखा, तुम्हाला बोलता येत नाही. चाललो बा मी. बसा बसा बापा, काय गोष्टी करता काय बसता तर बसा बापू प्याच्या सोफ्यावर बसून. चाललो मी बाहेर. बाबा थांब जा. काय हो बाई पिंके. बाबा मला 100 रुपये द्या. का आले बाबा 100 रुपये? आज का ते येण्या घातल्या काय? 100 रुपये का आले? बाबा ते ना नोटबुक घ्या लागते मला. माझं नोटबुक भरलं, पण ते ट्युशनचं चालूच आहे तर मग मला घ्याच लागते. मला नोटबुक घ्यायसाठी पाहिजे. आणि लागे ना मला ते स्केल आणि ते खराब झालं तर ते सगळं घ्या लागते. पेन्सिल लागे, 2 पेन, एक स्केल, ते घ्या लागते सगळं. म्हणून 100 रुपये उरले तर पैसे वापस देईन ना मी. घे घे घे, पैशाचं काही टेन्शन नको घेऊ. तू अभ्यास कर फक्त. सगळं आहे आपल्याजवळ, तू टेन्शन नको घेऊ. फक्त अभ्यास कर बस, बाकी काही नाही. अय इले 100 रुपये देवा त्या बॅटाच्या खिशात आहे मला. द्या बरं तुम्ही. आता माझ्या चुलीवर चहा आहे, नाही तर जाईन हाय होतो. काय बाई आहे हे. चालू बाई पिंकी, मी देतो. पिंकी थांब ना बा, चालली का? आता सगळ्या जण येऊन राहिले, मी आता चहा द्या पुरती थांबशील. तू तर बाई वक्तावरच चालली जाता नीरा. आई मला ट्युशनला जायला उशीर होऊन राहिला. जाय जाय बाई, थांब थांब, पैसे घेऊन जाय. हिच्या नको नांदी लागू. तू दे ना चहा गाऊन. तुला चहा गाऊन देता येते का त्या बायाले? तिला काय फालतू उशीर करून राहिली. माय बाई भलता कामाच्या बाबतीत तुमची पोरगी काही हातात नाही सापडत. नाही तर इकडे जाते तिकडे जाते. आता म्हणतील ट्युशनला उशीर होणार. जाय माय बाई, नाही तर अजून नापास झाली तर म्हणतील तू आज घरी ठेवलं, त्या दिवशी शिकवलं तेच पेपरात आलतं. जाय माय जाय ट्युशनले. काऊ बाई काऊ कशी म्हणते पहा बाबा, आई कशी येतं नाटक लावते म्हणते तू नापास होतो म्हणते. सांग काय करा माय पोरगीला, तू खालीच आहे. अभ्यास कर ना, मी किती म्हटलं तू नापास होतो नापास होशील काय? पाहून वा बाई पोरगी नापास होणारी आहे काय? ना बाई पिंके, तू तिचं नको टेन्शन. तू इले काय येते व येडीले अडाणी. काही गेलती काय शाळेत? विचार बरं इले अभ्यास केलता का काही न? बाई पोरगी एवढी शिकून राहिली, चालली मोठी, ती नापास होते का ते? नाही बाई नापास नाही होत. तू मला माहित आहे, मला गॅरंटी आहे मा पोरीची. पहिलाच नंबर येईन तुला यंदा बी. हे घे 100 रुपये घे. जाय जाय पहिले तुला काय घ्यायचं आहे ते घे आणि जाय बाबा ट्युशनले. हो बाबा बाय बाय बाय. हो माय बाय बाय. जाय माय बाय. ओ माय वरती टाकला का? बरोबर आहे वया, 100ला खुली टाकला असेल सफा. माय बाई माय बाई कार्पेट सुद्धा पाठवलं का देरानं? मी ना हा आला का? हो कार्पेट सुद्धा. माय त्याच्यावरती ते कपडे काय माहिती, कव्हरही पाठवलं माय बाई. बसा हो आलीच.
माय बाई किसना भाऊ खरंच ना सांगा बरं एखाद्या बाईसारखं सगळं पाहतात. कार्पेट सुद्धा पाठवलं ना शांताबाई, कवर गिवर सगळं असं पद्धतशीर करून पाठवलं सांग. हा शहरात लावून आहेत ना ते तेली माहित आहे कसं असते तर आहे ना. समजा येईन बी मस्त मस्त लावलं तशी बी खोली भरली रिकामी रिकामी होती. आता सफ्याच्यानं कशी लय दबलं. मस्त मस्त झालं. मस्त आहे मम्मी ना. साजरा आहे की नाही लाकडाचं असल्याच्यानं धट आहे ना शांताबाई. किसना भाऊचं म्हणणं झालं सागवानातलं लाकूड आहे. हो का माय असेल ना. मग सागवानाचं असतं ना. मी ना तर डिस्काउंट नाही भेटत बाई. सागवानाचा लय महाग असते माय. सारखा स्वस्त आहे. मला तर बाई कार्पेटच लय आवडलं बाई. मला सफ्यापेक्षा कार्पेट आवडलं बाई. लय साजरा आहे बाई. समजा रेनच पाठवलं म्हणकर ना. हो हे चार सगळं हे कपडे गिपडे लागे कार्पेट हे ते समजा भाऊनच पाठवलं त्या. बरं आहे माय असाही देर भेटायला नशीब लागते हो माय. कोरोना बाई नाही तर काय लय लोकांचे देर मोठ्या मोठ्या नोकरीवर आहेत पण आपापलं पाहतात. भावाला कोण नाही देत. किसना भाऊचा स्वभाव न्याराच आहे पण. हा साजरा आहे त्याचा स्वभाव. मग मुरली भाऊ बी काही कमी नाही पडू देत बरं बाई. तो काही भावाचा साजरा आहे मस्त आहे. हा मंदाबाईच्या काही नाकावर वयस नाही पडले असतील ना. काय सांगा माय बिना पळ्याच्या का राहतात. तिला कदाचित माहित अशी नाही तर माहिती नशी ना. ती आल्यावर माहित होईन तिले. तिला काही सांगत नाही ते भाऊ असं काही समजा. अमाय बसा मी चहा ठेवला चहा आणतो. नाही माय बाई चहा आणखी काय लिहा. हा सबसे पहिले दे हातारण झालं. नाही हो मी ठेवला ना. मग तुम्हाला बनवलेला टाक चहा ठेवला. तुम्ही म्हणलं नाही येतो आता. थांबा थांबा बिस्किट आणले. अमाय बाई काय करा माय पाहुणे हा का कुठे माटर गावचे बिस्किट बी आणले लागे. काय आले मम्मी ना. नाही वा बसा बसा सगळ्या जणी शांताबाई बसा ना. बस बस गायला की आणतोच. अमाई पोरगी आताच गेली ना ट्युशनले. तिला उशीर होऊन राहिलता. नाही तर ती असती तिनंच आणला असता गाऊन. बसा ना आणतो ना बातच. त्या निमित्तानं आला तरी माझ्या घरी समजा जणी तुम्ही. बसा माय बाई बसा सोफ्यावर आता. माय बाई नरम नरम आहे बघा ती. नवा आहे ना. नवा नवा फॉर्म साजरा राहते. माझा नवा नवा असाच होता बाई. आणि जसं जसं मग खराब होते की तसं तसं मग ते दबते बाई. व मग आई माय बाई पिंके तू तर ट्युशनला गेलती ना. हो ना मला ना मॅथची कॉपी घरीच राहिली काकू. आई ते मॅथची कॉपी तर उचलली होती का कच्ची. मी काही नाही उचललो हो पुरी परत वाजवत पाहत होती. पिंकी मोठी दिसते का शांताबाई आता. पाय हो 8वीत गेली ना. आता 8वी होते तिची वजी वजी 9वीत चालली ना. मग 9वीतली पोरगी लहान दिसते का मोठी झाली आता. म्हणा बातच बाई पट्ट्या मोठ्या होतात. सांग बरं चहा घेतो का पिंकी. चहा ठेवला ना. चहा नाही घेत मी. तसंच तर माझं डोकं दुखू राहिलं आज. मला कस तरीच वाटून राहिलं. ट्युशनला तर जा नाही वाटत. झोपून राहते पण जातो मी ट्युशनला कारण मला जाणेच आहे अर्जंट आहे. काऊन माय बिमार पडते काय. नाही ना हो तसंच वाटू राहिलं. कसं वाटू राहिलं काय माहित. जाय माय जाय ये ट्युशनला जाऊन ये. मग संध्याकाळी साजरी दीट काढतो काही दीट लागली नाही तर काळा करून देतो. तुला काळा केला की पेला की बरं वाटते. जर सर्दी गिर्दी सारखं वाटते का गणगण वाटते का. नाही ना तू तर दिला ते काळाच पाचत म्हणली बाई तो काळा. जाय मग तिकडे. घ्या बिस्किट घे जावं. काय माय बिस्किटाची काय गरज होती आता सांगा बरं शांताबाई. घे ना माहिती ना आणलं एवढ्या आणत. दे माय मला दे. सगळ्यात जणी घ्या. तुम्ही सगळ्या जणी या माघारी चहा प्यायले बिस्कुट खायले. नवीन सोफा घेतला ना. साजरा आहे की नाही बरं. आम्हाला बाई लय हरिकाला. गरीबाच्या घरी सोफा आला खुर्चीची नवई आम्हाला. आणि आमच्या घरी सोफा आला म्हणजे आम्हाला तर वाटते काय आणलं काय नाही. कसं आहे बरं आवडला का तुम्हाला समजा जणीले सांगा बरं मला कमेंट मध्ये. आणि चहा बिस्कुट खायला या म्हणलं.